सुमारे 350 वर्षापासून असलेली भेंडवळची घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घट मांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयावेळी या घट मांडणीचं निरीक्षण करून वर्षभराचं पीक, पाणी, पाऊस, राजकीय आणि देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले. यावेळी भेंडवळ परिसरासह मराठवाडा, खानदेश व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. भेंडवळच्या घटमांडणीतून मिळालेल्या अंदाजानुसार शेतकरी वर्षभराचं आपल्या पीक पाण्याचं नियोजन करत असतात. भेंडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून अनेक शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असतात. तर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी? यंदाच्या घटमांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष काय आहेत? ही घटमांडणी नेमकी कशी करतात? अंदाज आणि भाकितं कशावरून व्यक्त केली जातात आणि शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी ही भाकितं महत्त्वाची का आहेत? या सर्व विषयांची ए टू झेड माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी विक्रम घोले आणि तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज. तर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी हे सुरुवातीला बघू. पाऊस, पिकांची स्थिती, शेतमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणी ही भविष्यवाणी करण्याची जवळजवळ 350 वर्षांपासूनची परंपरा आहे. या घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात करून वर्षभराची भाकितं या घटमांडणीत करण्यात येतात. सुमारे 350 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती आणि आता त्यांचे वंशज ही परंपरा कायम ठेवून आहेत. भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करून त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात 4 मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजी, सांडुई, कुरडई, करंजी हे सर्व ठेवून घटाच्या बाजूला पान सुपारी सह विविध 18 प्रकारची धान्य मांडली जातात. घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचं पहाटे सूक्ष्म निरीक्षण केलं जातं आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक आणि अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय आणि नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येतं. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून 4 महिन्याच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कशी राहतील हे सांगण्यात येतं. तर चारा, पाणी यासाठी सांडाई, कुरडई तर पुरी ही निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. 18 धान्यापैकी असलेली भादली हे रोगराईचे, तर मसूर या धान्यावरून परकीय घुसखोरीचा अंदाज लावला जातो. पानविडा राजाच्या गादीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं, तर राजा म्हणजे पंतप्रधान. पानविड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं जातं. भेंडवळच्या या वर्षीच्या घटमांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष नक्की काय आहेत ते बघू. तर त्यामध्ये सर्वात पहिलं तर पिकांवर रोगराईचं प्रमाणही जास्त असेल. कापूस, तांदूळ पिकाचं उत्पन्न भरपूर असेल, तर ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिकं सर्वसाधारण असतील. तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल. तर देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल. राजा कायम असेल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही. हे सर्व अंदाज आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलैमध्ये सर्वसाधारण, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कमी असेल आणि अनेक भागात महापुरामुळे नुकसान होईल असं भाकीत करण्यात आलं. या घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात. या परिसरात हजारो संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. तर शेतकरीच नव्हे तर बियाणे कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी तेथे गर्दी करत असतात. शेतकरी वर्ग घट मांडणीचे भाकीत ऐकून पुढील हंगामाची पेरणी करायची की नाही हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घट मांडणी आशेचा किरण बनले. या घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही या परंपरेचं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक, पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरलीत.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे जरी म्हणत असली तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घट मांडणीवर दृढ विश्वास हा कायम आहे. तुम्हाला जवळजवळ 350 वर्ष चाललेल्या या परंपरेविषयी काय वाटतं हे आम्हाला या कमेंटमध्ये नक्की सांगा व युवा महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.